चमडा बाजार येथे कत्तलीसाठी ठेवलेल्या 6 गोवंशाची सदर बाजार पोलिसांकडून सुटका. आरोपी इरफान कुरेशी ताब्यात. गुप्त माहितीवर चमडा बाजारात धाड. 2 गोडाऊनमधून 6 गोवंश व कत्तलीचे साहित्य जप्त. जालना शहरातील सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या 6 गोवंशीय प्राण्यांची सुटका केली असून आरोपी इरफान अब्दुल रहीम कुरेशी वय 35 राहणार भाजी मंडी मंगळबाजार कादराबाद जालना याला ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची किंमत तब्बल 1,16,000 असल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटना दिनांक 4 गुरुवारी रोजी सकाळी 7:45 वाजता उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की चमडा बाजार परिसरातील 2 गोडाऊनमध्ये गोवंश कत्तलीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांना बोलावून सकाळी 8 वाजता या ठिकाणी छापा टाकला. छाप्यात गोडाऊनमध्ये आरोपी इरफान कुरेशी आढळून आला. पंचासमक्ष दोन्ही गोडाऊनची तपासणी करण्यात आली असता तेथे कत्तलीसाठी तयार ठेवलेले 6 गोवंशीय जनावरे तसेच कत्तलीसाठी लागणारे साहित्य आढळून आलं. त्यानंतर पंचनामा करून सर्व जनावरे सुरक्षित दृष्टीने गोशाळेत जमा करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल डिघोळे, डोईफोडे, तडवी, कांडजे आणि पोलीस कॉन्स्टेबल जायभाई यांच्या पथकाने केली. या धाडीतून जालना शहरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलीच्या प्रकारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून नागरिकांनी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे स्वागत केलं आहे.